नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सरोदे ॲग्रोटेक कंपनीचा प्रतिनिधी विनोद वाबळे. आज आपण लाईव्ह कांदा प्लॉट मध्ये तर आपण यांच्यावर थोडी मनोगत घेऊ. नमस्कार. नमस्ते. आपला परिचय सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. मी नवनाथ चंद्रभान आढाव, राहणार माळेगाव, तालुका रावरी, जिल्हा अहिल्यानगर. तर आपण हे कांदा आहे, कांद्याला कोणतं खत वापरलं होतं? ग्रीन शेन वापरलं. ग्रीन शेन वापरलं होतं. तर किती एकर कांदा आहे तुमचा आपला यावर्षी? 3 एकर कांदा आहे. 3 एकर कांदा आहे. तर हे ग्रीन शेन तुम्ही आधी कशाला वापरलं होतं कांद्या? आधी सुरुवातीला दुकानदारांनी बळबळ म्हणे ग्रीन शेन वापरून पाय, ग्रीन शेन वापरून पाय. त्याला म्हणलं मागच्या वर्षी माझे काय रोप टिकलं नाही बुवा, आलं नाही. हा हा. पण त्यांनी दिलं तर बळबळ तर मी आणले होते. रोपाला वापरलं होतं. रोपाला टाकलं होतं तर मला त्याच्यात रिझल्ट वाटल्यामुळं मी मग 3 एकर कांदे आहेत. त्या 3 एकरासाठी मग मी रोपाला रिझल्ट आला म्हणून तुम्ही कांद्याला रोपाला आला म्हणून कांद्याला वापर. रोपाला पांढरी मुळ्याची संख्या कसं काय होती? पांढरी मुळाची संख्या भरपूर लांब होती. एकदम हा, भरपूर भरपूर लांब लांब होती, होती. एकदम पांढरी. हम्म. आणि आता हे कांदा किती महिन्यात झालेला आहे? आता हे 2 महिन्यात झाले. 2 महिन्याचा कांदा आहे. 2 महिन्याच्या कांद्याच्या मानाने जर आपण साईज जर पाहिली शेतकरी मित्रांनो, तर भरपूर साईज झालेली आहे. आणि पातीची हाईट सुद्धा एकदम सुपर झालेली आहे. इथं खाली जाऊ का? आणि हाईट बी 2 फुटच झालेली आहे. आणि कलरला कसं करायला शेवट कलरला म्हणजे पहिल्यापासून काळोखीच राहिलेली आहेत. फवारे तर काय एक एक फवारा मारलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय फवारा मारलेला फवाराची गरज सुद्धा नाही नाही लागली, पडली. म्हणजे फवारा सुद्धा तुम्हाला कमी कमी लागला लागली. green shade मुळे. तर तुम्ही एकदम समाधानी आहे. समाधानी आहे. किती गोणे झालेले आपल्या 3 एकराला? 3 एकराला आता 22 गोण्या झालेल्या. 22 गोण्याचा तुम्ही वापरलेला आहे ग्रीन हा. शेडच्या. तर तुम्ही एकदम मनोमन समाधानी आहे. मनोमन समाधानी. आता तुमचे आता आपला हे व्हिडिओ महाराष्ट्रात जातो. तर हा. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ शकता ग्रीन शेड बाबत बुवा? नाही, ग्रीन शेन कांद्या पिकाला मला चांगल्यापैकी अनुभव आलेला आहे. तर कांद्या पिकाला रासायनिक खतं वापरण्यापेक्षा ग्रीन शेनचा वापर केला तर खर्च कमी येईल आणि आपली जी माय आहे, तिला पण आपण व्यवस्थित टिकवून ठेवू शकतो. पुढच्या पिकासाठी पण चांगलं त्याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. तर दरवर्षी कांदा राहतो आपला. दरवर्षी राहतो. दरवर्षीपेक्षा तुम्हाला तर यावर्षी बदल वाटतो ना? या वर्षी चांगल्यापैकी बदल म्हणजे समाधानी आहे. समाधानी. फवाऱ्यात म्हणजे कमी खर्च पडलं झाला. आणि वावरात आल्यानंतर ते बघण्यात सुद्धा वेगळंच वाटतं. वेगळंच वाटतं. तर आपला मोबाईल नंबर सांगा आपल्या शेतकरी मित्रांना. 83 29 21 66 06. धन्यवाद तुम्ही वेळात धन्यवाद. वेळ दिल्याबद्दल. चांगली हाईट झाली ती. हं.